सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावीच्या टीचर ह्या जेव्हा सिंधूला राघवची बायको समजतात त्याच वेळेस आता राणीचा हात धरून काकू ही टीचरला सांगते की ही सौ मधुराणी राघव रत्नपारखी आणि आमची सून. तेव्हा आंब्या गिळत टीचर म्हणते की सॉरी, माझा गैरसमज झाला होता. त्या टीचर म्हणतात की मला माफ करा बरं का, माझा गैरसमज होऊन मला हे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा कमिटी मेंबर म्हणतात की मी तुम्हाला मगापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. टीचर म्हणतात की मग या कोण? तेव्हा लगेचच कमिटी मेंबर म्हणतात की या आपल्या सिंधू सावंत आहे. तेव्हा टीचर म्हणतात की या आपल्या आश्रमातल्या का? तर कमिटी मेंबर म्हणतात हो. तेव्हा टीचर म्हणतात की या इथे काय करतात? तर सिंधू म्हणते मी विनूच्या पायाची ट्रीटमेंट करण्यासाठी इथे आली. काकू टीचरला म्हणते की तुम्हाला जर राघवला रामाची भूमिका करताना बघायचं असेल तर आमची सून म्हणजे मधुराणी ही सीतेची भूमिका करेल. त्यानंतर आता सिंधू संध्याकाळी विनू आणि सावीला झोपी लावत असताना पुन्हा लव आणि कुशची गोष्ट सांगू लागते. तेव्हा सिंधू म्हणते की लव आणि कुश वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात मोठे होऊ लागले. तर विनू आता प्रश्न विचारतो की डॉक्टर काकू ते दोघं हुशार होते का? तेव्हा सिंधू म्हणते की हो, अगदी तुमच्यासारखे ते दोघं खूप हुशार होते. सिंधू म्हणते की लव आणि कुशला शस्त्र चालवायचं शिकवलं होतं. सावी म्हणते की लव आणि कुशला त्यांचे बाबा कोण आहे हे माहीत होतं का? तर लगेचच सिंधू विचारात पडते. तर लगेचच सिंधू विचार करते की सीतामाईंची त्यावेळेस काय अवस्था झाली होती हे मी चांगले समजू शकते. सिंधू विचार करते की सीतेमातेसारखेच मला माझ्या मुलीपासून सत्य लपून ठेवावं लागतंय. सिंधू विचार करते की माझ्या मुलीला माझ्या वडिलांपासून दूर ठेवण्यासाठी मला काय त्रास होतो ना हे मी कुणालाच सांगू शकत नाही. सिंधू विचार करते की हा निर्णय मी का घेतला आणि कोणत्या परिस्थितीत घेतला ना हे फक्त देवा तूच समजू शकतो. तेव्हा सिंधू म्हणते की सीतामाईंनी असं का केलं आणि मी असं का केलं ना सावी, हे तुला मी मोठी झाल्यावरती व्यवस्थित समजून सांगेन. तर सावी ही होकार देते. इकडे आता ऋतुजा तिच्या बेडरूममध्ये सिंधू आणि राणीचा विचार करत हातवारे करत एरझऱ्या मारत असते. तेवढ्यात ऋतुराज म्हणतो की काय चाललंय? ऋतुजा म्हणते की आता तुमच्या वहिनींचं वय झालं ना त्याच्यामुळे ते काय काय करतात ना हे त्यांनाच कळत नाही. ऋतुराज म्हणतो की मग तू सुद्धा त्यांच्या पाठीमागे एरझऱ्या मारतच असते ना. ऋतुजा म्हणते की मगाशी काय झालं तुम्हाला माहीत नाही का? तर ऋतुराज म्हणतो चांगलंच ठाऊक आहे. त्या आश्रमाला देणगी मिळावं म्हणून राघव हा नाटकात काम करण्यासाठी तयार झाला. तर ऋतुजा म्हणते की वहिनीला गोल गोल फिरवून त्या सिंधूने वहिनीकडून होकार काढूनच घेतला. ऋतुजा म्हणते की सिंधूला चांगलंच ठाऊक आहे या घरात कुणाचा पत्ता चालतो ते, म्हणून तिने काकूला गोल गोल बिंगवलं. ऋतुराज म्हणतो की ठीकच आहे ना, नाटकात तर राघवसोबत राणीच काम करणार आहे ना. तर ऋतुजा म्हणते की हे फक्त वहिनी साहेबांमुळं, ती बाई कोण आली आणि तिने सिंधूलाच नाटकात काम करायला सांगितलं होतं. ऋतुराज म्हणतो की पण हे सर्व माहीत असताना सिंधू गप्प का राहिली? तेव्हा ऋतुजा म्हणते की कारण मधुराणी वेडी आहे. ती सिंधू विनूची ढाल करते हे त्या राणीला कळत नाही का? आणि म्हणूनच त्या सिंधूने याचा फायदा घेतला आणि ती या घरात आली. मधुराणी ना या सिंधूला काहीच बोलत नाहीये. ऋतुराज म्हणतो की जाऊ दे ना, 4 तासाचा तर त्या नाटकाचा प्रश्न आहे. अहो ऋतुजा म्हणते की 4 तासाचा काय, ती त्या सिंधूची छोटी चिमणी सुद्धा नाटकात रोल करणार आहे. ऋतुजा म्हणते की मला काय वाटतं की भविष्यात जर सिंधूने त्या मुलीची जबाबदारी राघववर टाकली तर काय होईल? ऋतुजा म्हणते की नाही नाही, आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. तर आता इकडे काकू, रत्नाकर, रिषभ सर्वजण नाश्ता करायला आलेले असतात. तेव्हा काकू ऋतुजा आणि ऋतुराज का नाही आले नाश्त्याला असे राजश्रीला विचारते. तर ऋतुजाचं डोकं दुखत असल्याचं राजश्री काकूला बोलते. रत्नाकर म्हणतो अजून राघवही नाश्त्यासाठी आलेला नाहीये. तेवढ्यात राणी तिथे येते. तर रत्नाकर म्हणतो की अगं राघव कुठे? राणी म्हणते की बाबा ते रात्रीच ड्युटीवरती गेले, सिक्रेट मिशनवरती, त्यांना आता 2-3 दिवस तरी लागतील. मधू म्हणते की रात्री 3 वाजता DIG सरांचा फोन आला होता. तर आता लगेचच काकू विनायकाच्या पाया पडते. काकू म्हणते की राजश्री तू काही काळजी करू नको, आपल्या राघवला काहीच होणार नाही. आणि लगेचच राणीला काकू नाश्ता करावायला बसायला सांगते. इकडे राजश्री रत्नाकरला म्हणते की किराणा मालाचे पैसे देण्यासाठी मला 10,000 रुपये द्या. तर रत्नाकर म्हणतो ठीक आहे. काकू म्हणते की ही सर्व जबाबदारी तर त्या रेश्माकडे दिली ना, मग राजश्री तू का मध्ये जबाबदारी घेतेस ही? तर राजश्री म्हणते किराणा मालाची यादी तिनेच बनवली. तर रेश्मा ही तिच्या मोबाईलमध्ये गुंगा असते. तेव्हा रिषभ म्हणतो रेश्मा अगं लक्ष कुठे तुझं, काकू तुझ्याविषयी बोलतात.
तर रेश्माला राग येऊन रेश्मा रिषभला म्हणते, काय कटकट लावली ही. तर काकू म्हणते की रेश्मा मी तुझ्याशी बोलते. काकू म्हणते की रेश्मा काय चाललंय तुझं, काहीही झालं तरी तुझं मोबाईलमध्येच लक्ष असतं. तर काकू म्हणते की रेश्मा मी तुला सांगते की किराणा मालासाठी ना मी तुला 15,000 दिले होते. तर रेश्मा म्हणते की तुम्ही दिले नव्हते, फक्त बोलला होतात. तेव्हा काकू म्हणते रेश्मा माझी स्मरणशक्ती तुझ्यापेक्षा चांगली आहे. रेश्मा म्हणते तुम्ही नाही दिले पैसे. तर काकू मोठ्या आवाजात म्हणते की मी तुला किती वाजता पैसे दिले ना हे सुद्धा सांगू का आता. तर काकू पुन्हा आता रेश्मावर भडकू लागते. तर रेश्मा म्हणते की काकू तुम्ही मलाच का बोलतात नेहमी, एवढी मी बेजबाबदार नाहीये. तर लगेच रेश्मा तेथून रागाने निघून जाऊ लागते. तेव्हा काकू रेश्माला पुन्हा थांबवते. तर रेश्मा म्हणते की तुमच्या या राणी वहिनी आणि अन्वीना या लाडाच्या आहेत. त्यांनी किती जरी चुका केल्या ना तर तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही आणि कायम तुम्ही मलाच बोलत असता. तेव्हा काकू म्हणते की रेश्मा तुझी चूक झाली ना ते मान्य कर, कांगावा करू नकोस उगाच. तर इकडे आता तेवढ्यात सिंधू ही हॉलमध्ये त्या सोप्या शेजारी येते. तेवढ्यात पेपर उचलत असताना त्या खाली 15,000 रुपये असतात. तर सिंधू ते पैसे बघून हातात घेते. इकडे काकू रेश्माला म्हणते की तुला मी सरळ विचारते, तुझ्याकडून पैसे हरवलेत का रेश्मा. तर आता सिंधू ते पैसे उचलून लगेचच काकूकडे येते. तेवढ्यात सिंधू हात करत रेश्माला म्हणते की रेश्मा पैसे टी पॉटवरती होते. तर लगेचच रत्नाकर आणि सर्वजण अवाक होतात. ते बघून काकू म्हणते की माझी स्मरणशक्ती ना शाबूत आहे, त्याचा पुरावा मिळाला ना तुला रेश्मा. काकू म्हणते की रेश्मा आता तुझ्या स्मरणशक्तीचं काय करायचं ते बोल ना. तर रेश्माला काही बोलता येत नसतं. तेव्हा सिंधू म्हणते की रेश्मा अगं तुझी चूक झाली ना मग माफी माग ना. तर रेश्मा म्हणते की काकू बाहेरच्यांनी बोलायचं नाही आणि घरातल्यांना बोलू द्यायचं नाही. किती इरिगेट आहात तुम्ही. रेश्मा म्हणते की म्हणजे कुणी कसं आणि काय कसं कसं वागायचं ना ते सर्व तुम्हीच ठरवणार का काकू. रेश्मा म्हणते की तुमचे फेवरेट लोक जे आहेत ना त्यांच्यासाठी तुम्ही रोमॅन्टिक डिनर प्लॅनसुद्धा ठरवतात. रेश्मा रिषभला म्हणते की रिषभ आपल्या लग्नाला 10 वर्ष तरी झाले असतील आणि या 10 वर्षात काकूने आपल्यासाठी एक तरी डिनर प्लॅन केला का. ती अन्वी दिवाळीच्या दिवशी पार्टीला जाते आणि तुम्ही तिला परमिशनसुद्धा देता. तेव्हा सिंधू म्हणते की अगं रेश्मा तुला जे बोलायचं ना ते शांतपणे बोल ना, काकू तुझ्यापेक्षा मोठे आहेत. तेव्हा रेश्मा सिंधूला गप्प बसावयास सांगते. रेश्मा म्हणते की तू जेव्हा टमाटमा बोलते ते चालतं का. रेश्मा म्हणते की ही आमची घरातले भांडणं आहेत, तू बाहेरची आहे तेव्हा तू बोलू नकोस. रेश्मा म्हणते की या राणी वहिनींनी सिंधूला आपल्या घरात आणून ठेवलंय ते काकूला चालतंय. ती तिला काहीच बोलत नाही कारण ती त्यांची लाडकी सून आहे ना. रत्नाकर म्हणतो की रेश्मा माझं काही ऐकशील का. तर रेश्मा म्हणते आज मी काका कुणाचंच ऐकणार नाही. रेश्मा म्हणते की काकू मोठे आहेत म्हणून त्यांच्याकडून काय चुका होत नाही का. त्या मोठ्या आहेत म्हणून आपण त्यांचा जाबही त्यांना विचारत नाही. हे ऐकून आता काकूला मोठा राग येतो आणि रागाने काकू उठून रेश्मावर धावून जाते आणि हात उचलते. तर तेवढ्यात सिंधू काकूला धरते. तर लगेच सिंधू म्हणते की काकू घरच्या सुनेवरती हात उचलणं कायद्याने गुन्हा आहे. तेव्हा काकू म्हणते की तू मला अक्कल शिकू नकोस. तर काकू सिंधूला म्हणते की माझ्या विरुद्ध काय कंप्लेंट करणार आहेस का. तेव्हा सिंधू म्हणते की तो मला अधिकार नाहीये. तर लगेचच काकू रेश्माला म्हणते की तुझं हे सर्व झालं असेल तर लगेचच आपल्या खोलीत निघायचं. आणि रागाने काकू आतमध्ये निघून जाते. आता काकू बेडरूममध्ये येते आणि विचार करते की विनायका हे सर्व काय चाललंय. या रेश्माचा फक्त तिच्या मनामध्ये माझा रागच आहे. तेव्हा आता या रेश्माला मी कसं समजावू. आणि राणी माझी तर जबाबदार आहे पण रेश्मा आणि राणी या दोघींनाच माझ्यानंतर घर चालवायचंय. आता मी काय करू. काकू विचार करते की हे जर असंच चालू राहिलं तर या दोघींना घर सांभाळायला अजिबात जमणार नाही. देवा आता मी काय करू. तर आता शेजारीच रत्नाकर आणि ऋतुराज हिशोब करत बसलेले असतात. सर्व ताळा करून ऋतुराज म्हणतो की आपल्या या व्यवहाराचा सर्व खर्च 24,65,000 झाला. तर तेवढ्यात काकू म्हणते की 25,65,000 झाला. पुन्हा ऋतुराज पेपर सर्व तपासच म्हणतो की सॉरी बरं का काकू 25,65,000च चूक झाली माझ्याकडून. तर लगेचच रत्नाकर म्हणतो की वा काकू काय लक्ष आहे तुझं. काकू म्हणते की अरे रत्नाकर आपण व्यापारी आहोत, हिशोबात आपली चूक होता कामा नाही, हिशोबात लक्षच असायला हवं. तर काकू म्हणते की अजूनही माझं गणित चांगलंच आहे बरं का. तर रिषभ म्हणतो काकू तुला बीजगणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळत असतील. तर लगेचच काकू विचार करू लागते. तेव्हा रत्नाकर म्हणतो की काय झालं वहिनी सकाळच्या प्रकाराचा विचार करतेस का. काकू म्हणते की सिंधू घरात आल्यापासून आपल्या घरात भांडणं व्हायला लागली रत्नाकर.
तेव्हा रत्नाकर काकूला विचार बंद करायला सांगतो, तर काकू म्हणते की तुझ्या तोंडून मला सिंधू पुराण ऐकायचं नाही, तू गप्प राहा रत्नाकर. तेव्हा ऋतुराज म्हणतो की दादा, आपण आता थोडासा ब्रेक घेऊया या सर्व गोष्टीमध्ये आणि कुठंतरी आपण फिरायला जाऊ, कारण खूप दिवसापासून आपण फिरायलाच गेलो नाही. तेव्हा ऋतुराजची ती आयडिया आता सर्वांना आवडते. तेवढ्यात रत्नपारख्यांच्या दरवाजात इन्स्पेक्टर आलेले असतात. तर रत्नाकर म्हणतो की राघव घरामध्ये नाहीये. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात की मला माहीत आहे. तेव्हा काकू म्हणते की काय झालं? तर इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही मॅडमलाच भेटायला आलोय. म्हणते की रॅली संबंधी काही बोलायचंय का तुम्हाला? तर इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही घरच्या सुनांना त्रास देता याची तक्रार आली. तर काकू म्हणते काय सांगताय तुम्ही? तेव्हा काकू म्हणते की कोणीही उठतं आणि तुमच्याकडे माझ्या विरुद्ध तक्रार करतं आणि तुम्ही लगेचच चौकशी करायला आणि मला त्याचा जाब विचारायला येता काय? तर ऋतुराज म्हणतो की अहो इन्स्पेक्टर साहेब, तुमचा सिनियर आहे ना गाजा, तो माझा मित्र आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मला माहीत आहे, पण मी माझी ड्युटी करतो आणि त्यामध्ये मला कोणीही अडवू शकत नाही. तर काकू म्हणते की तुमच्याकडे काय पुरावा आहे? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम, तुम्हाला चौकशीसाठी यावं लागेल, ते आपण नंतर ठरवू. तेव्हा काकू म्हणते की चला, आणि काकू ही इन्स्पेक्टर सोबत लगेचच पोलीस स्टेशनला निघून जाते. तेव्हा आता लगेचच राणी ही सिंधूकडे येत म्हणते की काकू तुझ्याशी व्यवस्थित वागत नाही, त्याची एवढी तू मोठी शिक्षा देतेस का त्यांना? तर ऋतुजा म्हणते की शेवटी तिने तिची धमकी खरीच करून दाखवली. त्यानंतर राजेश्री सिंधूकडे येते आणि म्हणते की ज्या मुलीवरती मी मुलीसारखा विश्वास ठेवला होता ती असे काही करील मला वाटलंच नव्हतं. तर आता ती कंप्लेंट कोणी केली आणि काकूला जेलमध्ये कोणी टाकली, हे सर्व सिंधू आता कसे बाहेर काढते आणि सिंधूने काहीच केलं नसल्याचे कसे समोर येते, हे बघण्यासाठी आणि लग्नाची विडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.